तर गावाकडचा आदित्य डायरेक्ट दिल्ली एअरपोर्ट जाऊन असं काय कधी करीन बिलकुल वाटलं नव्हतं भाऊ. या बाई याच्या आधी मी एकदा विमानाने प्रवास केला आणि ही ना दुसरी बारी होती बरं का. आणि हे विमानवाल्यांचं एक वेगळंच झंझट राहतं बरं का. बेल्ट काढा, गाड्याळ काढा, आमक काढा, तमक काढा म्हणलं. निम्मा माणूस तर इथंच मोकळं होऊ राहिले म्हणलं. आपल्या बस स्टँडवर कसं राहतं, इकडे सांगदाने गे फुटाने गे, इथं काहीच नाही तसं. इथं सगळे शांत बसलेले. मग त्याच्यानंतर काय मस्तपैकी आरशात पाहून घेतो तो कस काय दिसतो, गोरा दिसतो की नाही काय म्हणलं. दिल्लीचे माणसं सगळे गोरे गोरे असतात मस्तपैकी. आपण तर हाय नसते डेकळातून उचलून आणलेले माणसं आहे भाऊ. तेवढ्यात मला एक माझी क्यूट फॉलोअर भेटली, त्याच्यासोबत पहिले फोटोज वगैरे काढून घेतले. इथं आमच्या गावात माहिती का ओली बेळ किती रुपयाला भेटते, 20-25 रुपयाला बरं का. यांच्या किती रुपयाला भेटत होती, 250 रुपयाला. म्हणलं अरे असं काय टाकलं नेमकं तुम्ही त्याच्यात. आणि ते आम्हाला सांगत ही बेळ खाऊन तुम्ही आता डायरेक्ट ना आकाशात उडणारे. म्हणलं कसं ते म्हणले मग काय डायरेक्ट विमानात बसायचं जाशाल तुम्ही उडून. थांबा भाऊ पहिलं म्हणलं मला मामा आहे ना सामान ठेवू द्या, नाही तर कोणी गेलं घेऊन तर मला कुठं पाहत बसायचं. मग मी ते यायला पण वरती गेलो खाली जे बघायला माझ्या येते ना त्यात एक नंबर माझे आहे भाऊ, खरं सांगतो. भले ते विमान असं म्हणलं आम्हाला त्याने याच्यात एसटी मध्येच बसले वाटत. आम्ही मस्तपैकी चपला बिपला घालून बसलेलो बरं का. म्हणलं आता वरती आलोय तर थोडीशी पाहणी करावं म्हणलं. कुठं कुठं आपली सोयाबीन किती दाट उगली, कुठं काय पाण्यात गेली. ते झोपलो डायरेक्ट सकाळी उठलो त्याच्यानंतर आयला म्हणलं पाहणी करायची, राहूनच गेली बा सोयाबीनची आपल्या. आणि मग त्याच्यानंतर पोहोचलो फायनली आपण दिल्लीमध्ये. पहिलं म्हणलं सामान काढू, त्या सामानाशिवाय मी इथून हालत नसतो. आणि सोबत आपले सगळे मित्र असले मग मजा नाही केली असं तर काही होऊच नाही शकत भाऊ. अशीच आमची मजा करता करता मोबाईल 3-4 वेळा पडून बी जात होता. मस्तपैकी विमान वगैरे पाहिले. तिथं एअरपोर्ट गेलं तर बघितलं का मस्त इथं ना झाड झोडपं लावलेले. आणि मग काय दिल्लीमध्ये पण आपण आपलं स्वतः टार्गेट हे रॅप पण लावलं. त्याच्यानंतर मॉकर दमलेलो होतो मस्तपैकी हॉटेलवर वगैरे गेलो. जणांना हे कळलं असं बरं का आम्हाला दिल्लीमध्ये का बोलावलंय. आणि याच्यापेक्षा आहे ना दिल्लीचे ब्लॉग भारी भारी टाकत राहणार, त्याच्यामुळे तुम्ही आपल्या लवकर फॉलो करून घ्या. आणि पूर्ण दिवसभराचे मोठे मोठे ब्लॉग आहे ना आदित्य डेरे या युट्यूब चॅनलवर टाकलेले, तिथं पण जाऊन नक्की चेक करा.